आदिशक्तीच्या उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। शहराच्या वायव्य दिशेला सेनापती बापट रस्त्यावर शिखरांच्या डोंगरावर गुमटात वसलेली चतुशृंगी देवी स्वयंभू आणि नवसाला पावणारी चतुशृंगी देवी असल्याने पुणेकरांसह इतरही भाविक मोठ्या श्रद्धेने तिच्या दर्शनासाठी गडावर गर्दी करतात। सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत दुर्लभ शेठ नावाचा इसम नाशिक येथील वणीच्या सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी गडावर नित्यनेमाने जात असे, परंतु वयोमानानुसार त्याला प्रवास करणे शक्य होत नसल्याने तो खिन्न झाला। याच वेळी देवीने साक्षात्कार देऊन चतुशृंग डोंगरावर माझे दर्शन होईल असे सांगितले। त्याप्रमाणे दुर्लभ शेठ यांनी डोंगरावर शोध घेतला आणि देवी प्रकट झाल्याचे पाहून 1786 मध्ये मंदिर बांधले। देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी 150 पायऱ्या बांधलेल्या असून मंदिरात गेल्यावर देवीचे विलोभनीय दर्शन घेता येते। चैत्री पौर्णिमेचा दिवस देवीचा प्रगट दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो। 4 शृंगांच्या म्हणजेच शिखरांच्या कुशीत वसलेली म्हणून चतुशृंगी माता संबोधले जाते। मंगळवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला। अश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी 8 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात आली। नारायण कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले। नवरात्रीच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे। दररोज सकाळी 10 वाजता आरती आणि रात्री 9 वाजता 5 मंडळांचा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। साई वेद समितीच्या वतीने 15 महिला रोज गणपती मंदिरात वेदघोष करणार आहेत। रोज सकाळ आणि संध्याकाळी सनई वादनाचा कार्यक्रमही होणार आहे। 9 दिवस सुरू असलेल्या सप्तशती पाठाची सांगता खंडे नवमीला नवचंडी होमाने होईल। विजयादशमीला पालखीची सीमोल्लंघनाची मिरवणूक मंदिरापासून विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत पारंपरिक पद्धतीने काढण्यात येईल।
त्याचप्रमाणे सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरात मंगळवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. श्रीसूक्त, अथर्वशीर्ष पठण, महायाग, कन्या पूजा आणि अभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे यासाठी आयोजन करण्यात आले आहे. एका अज्ञात भक्ताने महालक्ष्मीला अर्पण केलेली 13 किलो सोन्यापासून बनवलेली साडी महालक्ष्मीला घटस्थापनेच्या दिवशी अर्पण केली गेली. यावेळी शास्त्रीय गायक पंडित जसराज उपस्थित होते. वाईटावर चांगल्या गोष्टींच्या विजयासोबत शक्ती आणि भक्तीचा हा सोहळा सर्वांनाच ज्ञान आणि मांगल्याचे ज्ञान देणारा आहे. समाजातील शांतता, सद्भाव आणि एकात्मता आणखी वृद्धिंगत व्हावी या हेतूने या महोत्सवादरम्यान विविध धर्म समुदायाच्या नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले आहे. सहस्रशिरसा अनंत शिरगंगार संग नाचत श्रीराम जगदंब जगदंब. एकच मिनिट.